Very good morning once again to all of you. That today we are just conducting the session on the next concept, and the concept is am, is, and are. Exclusively, when we just think about the use of am, is, are, then since last many of the year we are using the same kind of concepts. आपण खूप वर्षापासून हा कन्सेप्ट वापरत आलो आहे. परंतु आपल्याला लॉजिकली हे माहिती नव्हतं की हा कन्सेप्ट याच्यासाठी वापरायचा असतो. तो पार्ट मी आज तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. लक्षात ठेवा, मी जो कुठला कन्सेप्ट शिकवतोय त्याला फक्त ग्रामर म्हणून स्वीकारू नका. याला बोलण्यासाठी आपल्याला समजून घ्यायचंय, हे लक्षात घ्या. राईट? तुमचे व्हिडिओ चालू करा, म्हणजे मलाही बरं वाटतं बॅच मध्ये कोणतरी बसल्यासारखं. राईट? ओके. Now look at here that I'm just going to share my screen with you. Am, is आणि are. बघा, तुमच्या समोर दोन वाक्यरचना आणि दोन कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने सांगितल्यात. am is are चा उपयोग हा आहे किंवा असणे या अर्थाने सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होतो. आहे किंवा असणे. इथं ने नळाच्या ऐवजी बाणाचा न वापरून घ्या. टू इंडिकेट द रिलेशन, प्लेस, पोस्ट, थिंग्स अँड क्वालिटी. काय इंडिकेट करण्यासाठी आपण am is are वापरतो? तर मराठीत पण दिलंय बघा, उजव्या हाताला मराठीत पण दिलंय. नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट. दिसतंय तुम्हाला? स्क्रीन दिसतंय का? हो. राईट. नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट. राईट? रिलेशन, प्लेस, पोस्ट, थिंग्स आणि क्वालिटी या 5 गोष्टी दाखवण्यासाठी आपण साध्या वर्तमान काळामध्ये am is are चा वापर करतो. मग आय असेल तर am वापरलं जातं. ही, शी, इट, रामा असेल तर इज वापरलं जातं. आणि यू, विथ असेल तर आर वापरलं जातं. हा पार्ट माहिती असेल तर लिहू नका, पण माहिती नसेल तर लिहून घ्या. राईट? जस्ट राईट डाऊन दिस पर्टिक्युलर पार्ट बिकॉज इट विल बी beneficial for you to use it in the proper sense. ऍटलीस्ट लॉजिकल उपयोग तरी लक्षात ठेवा. am is are चा उपयोग कशासाठी होतो कोणी जर विचारलं तर त्यांना आपण सांगू शकलो पाहिजे, नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट टू इंडिकेट द रिलेशन, प्लेस, पोस्ट, थिंग्स अँड क्वालिटी या 5 गोष्टी दाखवण्यासाठी आपण am is are चा उपयोग करतो. नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट. लिहून झालं की मला सांगा, आपण पुढे जाऊया. झालं. ओके. कोमल मॅम. येस, झालंय कोमलताई लिहून? ओके, फाईन. बघा, एक उदाहरण म्हणून तुमच्या समोर काही उदाहरणं दिली आहेत. 1-2 उदाहरणं आपण दिली आहेत. तो माझा भाऊ आहे, हे रिलेशन आहे. आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून हे वाक्य माहिती, ही इज माय ब्रदर, शी इज माय सिस्टर. राईट? नंतर शी इज माय आंटी, ही इज माय अंकल. आपण हे वाक्य वापरत आलेलो आहे. परंतु आपल्याला हा लॉजिकल उपयोग माहिती नव्हता की am is are चा उपयोग या 5 प्रकारासाठी वापरला जातो. तो आपल्याला आज पाहायला मिळाला. निगेटिव्ह करताना या वाक्याला आपण नॉटचा वापर करतो, ही इज नॉट माय ब्रदर. आणि क्वेश्चन करत असताना am is are चा वापर वाक्याच्या सुरुवातीला होतो. दॅट इज कॉल्ड ॲज इज ही माय ब्रदर. ती वर्गात आहे. वर्ग काय? ते एक प्लेस आहे, जागा आहे. जागा दाखवण्यासाठी देखील आपण am is are चा वापर करू शकतो. शी इज इन क्लासरूम. ती वर्गात आहे. निगेटिव्ह करताना am is are ला नॉट लावायचंय. शी इज नॉट इन द क्लासरूम. आणि क्वेश्चन करत असताना am is are सुरुवातीला लावायचंय. म्हणून इज शी इन द क्लासरूम हा कन्सेप्ट वापरला जातो. लक्षात आलंय कोमल मॅडम? अनम्यूट करा आणि बोला व्यवस्थित. येस, फाईन. लिहिलंय की हे सगळं? समजलंय का? लिहायची आवश्यकता असेल तर लिहून घ्या. राईट, फाईन. बघा, आता प्रत्येक कन्सेप्टला मी प्रॉपर पद्धतीने अजून एकदा एक्सप्लेन करणार आहे आणि याच्यावरती काही उदाहरणं आपण अजून पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला काय सांगितलं की रिलेशन, प्लेस, पोस्ट, थिंग्स आणि क्वालिटी. रिलेशन म्हणजे नातं.
नात्या संदर्भातली फक्त वाक्य मी तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्ही दोघींनी पण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. राईट? रुपाली मॅडम, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की तो माझा चुलत भाऊ आहे, कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, सांगा बरं. ही इज माय कझन ब्रदर. कझिन ब्रदर, अगदी बरोबर आहे. ताई, पुढचं वाक्य तुझ्यासाठी आहे. ते माझे काका आहेत, कसं म्हणणार आपण. He is my uncle. राईट, अगदी बरोबर. थोडं मोठ्याने बोला, टेन्शन घेऊ नका. आजूबाजूला काही प्रॉब्लेम नाही ना. Right. राईट, मग बिंदास बोला. तुमचं काय होतं माहिती आहे? एकदम आवाज. तुम्ही काय करा माहितीये का, 10 दिवस रुपाली मॅडमच्या घरी राहायला जा. नको, ऑफिस मध्ये पाठवा सर त्याला. कॉन्फिडन्स एकदम कॉन्फिडन्सच्या लेवलवरती तुम्ही विचारूच नका. तुम्ही फक्त एक दिवस संभाजीनगर आले ना, रुपाली मॅडमला भेटायला जा. अर्धा घंटा 20 मिनिटं वेळ काढून त्यांचा वेळ घ्या आणि जा. कॉन्फिडन्स बघा तुम्ही, एखाद्या लेडीज मध्ये काय कॉन्फिडन्स पाहिजे हे तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येणार. राईट, आणि बिंदास बोला. मॅडम तुम्हाला सांगतो ना, मार्केट कशाचं आहे माहितीये का, मार्केट दिखाव्याचं आहे. Right. जो दिखता है वो बिकता है और जो बोलता है ना उसका डबल बिकता है. दॅट्स इम्पॉर्टंट. मॅडमचा फक्त बिझनेस बोलायचाच आहे. बोलूनच मॅडम पैसे कमवतात आणि थोडे थोडके नाही कमवत. तुम्ही विचारा मॅडमला किती कमवता नंतर फोन करून. हे रेकॉर्डिंग चालू आहे ना, मग रेकॉर्डिंग मध्ये सांगायला नाही पाहिजे किती कमवतात म्हणून. चलो ठीक आहे, फाईन. चलो नेक्स्ट सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. कोमल मॅडम, Yes. सांगा. ती माझी जवळची मैत्रीण आहे, कसं सांगणार आपण. ती माझी जवळची मैत्रीण आहे. She is my close friend. इज माय क्लोज फ्रेंड, अगदी बरोबर आहे. रुपाल मॅडम, नेक्स्ट सेंटेन्स. ते माझे सासरे आहेत, कसं म्हणणार आपण. सासऱ्यांना काय शब्द वापरला जातो बरं. Grandfather. हम्म. ग्रँडफादर. ग्रँडफादर म्हणजे आजोबा. नाही नाही आठवत नाहीये. दॅट इज कॉल्ड फादर इन लॉ, है ना. फादर, सॉरी, फादर फादर इन लॉ, मदर इन लॉ हा, राईट राईट. आपण वापरतो. ठीक आहे. लक्षात नाही राहत, म्हणजे लवकर लक्षात येत नाही. right. पहिला आपला उपयोग काय, आम्हीजारचा रिलेशन दाखवण्यासाठी, तो आपण क्लिअर केला. त्याच्यानंतर पोस्ट, दुसरा जो उपयोग आहे तो पोस्ट साठी आहे. सांगा, माझी मैत्रीण इंजिनियर आहे. सांगा रुपाली मॅडम, माझी मैत्रीण इंजिनियर आहे. माय फ्रेंड इज सिव्हिल इंजिनियर. इंजिनियर, राईट, ओके. मी एका फर्मची डायरेक्टर आहे. आय एम अ साई बालाजी फाउंडर. राईट, साई फाउंडर ऑफ. आय एम अ फाउंडर ऑफ असं वापरायचं. आय एम अ फाउंडर ऑफ साई बालाजी. साई बालाजी, राईट, ओके. कोमल मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. राईट, तो कलेक्टर नाही. सांगा बरं कसं येईल. She not. So he not. मॅडम, फक्त नॉट वापरलं का आपण. हिला काहीतरी लागल ना. आता आपण काय कन्सेप्ट शिकतोय. He is not. मग He is not कलेक्टर. कलेक्टरला काय म्हणतात. collector. हो मॅडम, कलेक्टरला कलेक्टरच म्हणतात. मग तेच. आणि कलेक्टर काय म्हणतात. हा? कलेक्टर काय म्हणतात मराठीमध्ये नो आयडिया सर. हा, सगळे एकदम इंग्लिश पद परफेक्ट आहेत ना, त्यामुळे सगळ्यांना इंग्लिश शब्द माहिती आहेत, मराठी नाही. काही शब्द असे की मराठीत कळत नाही आणि काही शब्द असे की इंग्लिश मध्ये कळत असं. डॉक्टरला कधीच आपण वैद्य म्हणत नाही, बरोबर नाही. डॉक्टरच म्हणतो. कुठे चालला रे, डॉक्टरकडे चाललो. बरोबर. तसंच कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी असतो. तो कोण असतो, जिल्ह्याचा अधिकारी. दॅट इज कॉल्ड ॲज कलेक्टर. पुढचं वाक्य तुमच्यासाठी कोमल मॅडम. मी मुख्यमंत्री नाही. सांगा बरं कसं म्हणणार आपण. I am is not. आय एम ला इज लावते का परत. आय एम नॉट मुख्यमंत्री, त्याला काहीच I am लावायची not. गरज नाही ना सर. मग त्याला काहीच लावायची गरज नाही ना. आय एम नॉट मुख्यमंत्र्याला काय म्हणतात पण. President. हाय ताई, अवघड आहे बाबा तुला. कशा कशा कसं कसं व्हायचं बरं, सांग बरं तू. ते मुख्यमंत्री लक्षात नाही येत पटकन. म्हणजे चीफ मिनिस्टर. तुम्ही डायरेक्ट प्रेसिडेंट करून टाकू लागले त्याला. भारताचे प्रेसिडेंट कोण आहे सांग बरं कोमलताई.
एवढं माहित असतं तर मम्मी कुठेची कुठे गेले असते म्हणा, है ना. अगं माझी ताई, प्रेसिडेंट कोण आहे भारताच्या? द्रौपदी मुर्मू आहे ना. लेडीज हो. असतात, लेडीज बद्दल माहिती पाहिजे ना आपल्याला. श्रीमती द्रौपदी मुर्मू, ज्या टीचर होत्या, बॅकवर्ड कम्युनिटी मधून येतात, त्या आदिवासी जमातीमधून. एक आदिवासी महिला भारताची पहिली पंतप्रधान झाली, म्हणजे भारताची राष्ट्रपती होते. हा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. दुसऱ्या राष्ट्रपती आहेत आता महिला ह्या. पहिल्या कोण हो. होत्या? पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई हा, हे असं. प्रतिभा देवी सिंग पाटील. हम्म. प्रतिभा देवी सिंग पाटील. She was the first lady president Lady. of India. हम्म. And second one, Draupadi Murmu, belongs to the tribal community. आदिवासी कम्युनिटी मधून आलेली महिला जर राष्ट्रपती होऊ शकते तर विचार करा तुम्ही. आपण काही करू शकत नाही की मग आपण करू शकतो बरंच काही, पण आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला निदान नावं तर लक्षात पाहिजे. चलो फाईन. दुसरं आपण पाहिलं, पोस्ट साठी आपण वापरतो. तिसरं, जागेसाठी आपण अमेझारचा वापर करतो. त्या संदर्भातली उदाहरणं विचारतोय. कोमलताई, आज मी गोव्यात नाही. सांग बरं कसं येतं वाक्य. आज आज मी गोव्यात नाही. सांगा रुपाली मॅडम. I आय एम नॉट अवेलेबल इन गोवा. अवेलेबल म्हणायची गरज नाही. आय एम नॉट इन गोवा टुडे. आय एम नॉट इन गोवा टुडे. पुढचं वाक्य कोमलताई तुझ्यासाठी आहे. माझी मैत्रीण वर्गामध्ये आहे. my friend is in the class. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य रुपाली मॅडम तुमच्यासाठी आहे. अं, माझा स्टाफ आज ऑफिसमध्ये आहे. ही इज नाही. नाही, माझा स्टाफ आज ऑफिसमध्ये आहे. माय स्टाफ इज अवेलेबल इन ऑफिस. राईट. अवेलेबल शब्द प्रत्येक वेळेस लावायची गरज नाही. माय स्टाफ इज इन द ऑफिस. ओके. किंवा आपल्याला प्लुरल मध्ये घ्यायचं असेल तर माय स्टाफ मेंबर्स आर इन द ऑफिस. ओके, दोन्ही पण वापरू शकतो आपण. पुढचं वाक्य कोमल मॅडम तुमच्यासाठी. मी आज सिल्लोड मध्ये आहे. I am is in the Sillod. टुडे. I am from Sillod. आय एम फ्रॉम सिल्लोड नाही विचारलं मी. आय एम इन सिल्लोडच आहे. मी आज सिल्लोड मध्ये आहे. Today. ओके. आय एम इन सिल्लोड आणि आय एम फ्रॉम सिल्लोड म्हणजे काय? मी सिल्लोड वरून आहे. मी कुठून आहे म्हटलं तर आय एम फ्रॉम सिल्लोड म्हणायचं. आणि मी सध्या कुठे आहे तर आय एम इन सिल्लोड म्हणायचं. आलं लक्षात? राईट. पुढचं वाक्य रुपाली मॅडम तुमच्यासाठी. माझी मैत्रीण आज पुण्यात आहे. माय फ्रेंड इन पुणे. माय फ्रेंड इज इन पुणे. इज इन पुणे. राईट. टुडे. टुडे हा शब्दरचना वापरायची. राईट. पुढचं वाक्य कोमलताई तुमच्यासाठी आहे. कृष्ण गोकुळात आहे. कसं म्हणणार आपण? कृष्ण गोकुळात आहे. हा, सांगा रुपाली मॅडम. रुपाली मॅडम सांगा. ही इज ही इज ही कशाला? कृष्णाच घ्या ना. कृष्णा इज कृष्णा इज गोकुळ. इन द गोकुळ. मावशी 10 मिनिट. कृष्णा इज इन द गोकुळ. राईट. हो कोमल मॅडम, कृष्ण म्हटल्याच्या नंतर काही वेगळं असं काही ढगातून उतरलेला कार्यक्रम नाहीये. फक्त कृष्णा हे नाव आहे. कृष्ण कुठे आहे तर गोकुळात आहे. कृष्णा इज इन द गोकुळ. ओके. राईट. Okay. पुढचं वाक्य आता कळालं तुम्हाला. तिसरा कन्सेप्ट. पहिलं मी तुम्हाला सांगितलं रिलेशन, नंतर सांगितलं पोस्ट, नंतर सांगितलं प्लेस, त्याच्यानंतर थिंग्स म्हणजे काय? वस्तू. सांगा, हे माझं रिमोट आहे. सांगा इज माय इट इज. इज माय रिमोट. इट इज लावायचं. इट इज लावायचं का? हा, वस्तूसाठी आपण इट किंवा दॅट वापरतो है ना. इट किंवा धिस किंवा दॅट. ओके. राईट. हे माझं रिमोट आहे. इट इज माय रिमोट किंवा दिस इज माय रिमोट असं आपण वापरू शकतो. राईट. बरोबर आहे. चला कोमल मॅडम, ही माझी पाण्याची बॉटल आहे. कसं सांगणार आपण?
This is my water bottle. अगदी बरोबर आहे मॅडम. रुपाली मॅडम नेक्स्ट, हे माझं ऑफिस आहे कसं सांगणार आपण? This is my दिस इज माय office. ऑफिस. अगदी बरोबर आहे. रुपाली मॅडम पुढचं वाक्य, ही माझी डायरी आहे. He is my diary. नाही, इट इज माय डायरी. It is my diary. हा, ही नाही वापरायचं. निर्जीव वस्तू प्राण्या पक्ष्यांसाठी आपण इट किंवा धिसचा वापर करू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपण वस्तू दाखवण्यासाठी देखील चा उपयोग करतो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे क्वालिटी, गुण दाखवण्यासाठी. सांगा बरं कोमल मॅडम, माझी मैत्रीण खूप हुशार आहे कसं म्हणणार आपण? My friend माय फ्रेंड इज intelligent. इंटेलिजंट. राईट, अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य रुपाली मॅडम तुमच्यासाठी आहे. ओके, मी फार आत्मविश्वासू आहे. रुपाली मॅम, मी फार I am आय एम कॉन्फिडेंट. confident. आय एम कॉन्फिडेंट वन. राईट, कॉन्फिडेंट वन असा शब्द वापरला जातो. आय एम कॉन्फिडेंट वन. ओके, राईट. पुढचं वाक्य, ती फार हुशार नाही. रुपाली मॅडम, हा रुपाली मॅम, ती फार हुशार नाही. He is not talented. शी इज नॉट टॅलेंटेड. राईट, ओके. कोमलताई तुझ्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही हुशार आहात का? असा प्रश्न जर तुम्हाला कोणाला विचारायचा आहे तर कसं विचारणार तुम्ही? Uh, You आर यू are you टॅलेंटेड? talented? एवढं टेन्शन ना घेऊन तुम्ही काय करता माहिती का, फार टेन्शन घेता. अरे बाप, आता काय करा, संकटच पडलंय आपल्याला. असं दॅट शुड नॉट बी देअर. नेव्हर फील लाईक दिस दॅट की आता काय करावं, सगळं तुमच्या समोरच आहे. गेटिंग? आज लक्षात ठेवा, आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण एम, इज आणि आरचा प्रॉपर पद्धतीने उपयोग पाहिला. लॉजिकली तुम्हाला आता कोमलताई फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला तुमच्या लग्नात जरी भेटलो ना, असा प्रश्न विचारला की ताई चा उपयोग काय, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जर तेवढं लक्षात राहत असेल तरच आपल्या शिकण्याचा, पैसे देण्याचा, वेळ देण्याचा उपयोग होईल. नाही तर मग शिकलो सर आम्ही मस्तपैकी ठेवलं याच्यामध्ये झाकून ठेवलं, त्याचा काही उपयोग नाही. यूज इट इन द प्रॉपर वे. वापरा त्याला, रोज वापरा. तुम्हाला 100% तुम्ही मास्टर होणार आहात त्याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला आतापर्यंत जसं शिकत आले तुम्ही ग्रामर, तसं शिकवत नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्टचा लॉजिकल उपयोग सांगतोय. आणि लॉजिकल उपयोग जर लक्षात राहिला तर बोलताना त्याचा फायदा होईल. लॉजिकल उपयोग विसरला तर त्याचा फायदा संपला, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आलंय लक्षात? फाईन. या सेशनच्या माध्यमातून आपण फक्त एम, इज, आर याचा आपण